दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आवाज पेनचा मंचाच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी पेन शहरात अहिंसक लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। गांधी मंदिर वाचनालय ते पेन नगर परिषद चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या आंदोलनात युवक युवती, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलकांनी हातात फलक घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं मोर्चा काढत विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध व्यक्त केला। पेण नगर परिषद चौकात जमल्यानंतर आंदोलकांनी विविध घोषणा देत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। आवाज पेनचा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा अशी मागणीही केली। या आंदोलनामुळे पेण शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पुलिस को आगे करता है, जीतेंगे, जीतेंगे। अरे कौन बोलते हैं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान। पाहिजे ना, प्रत्येक गोष्टीत अकाउंटेबिलिटी कुठंच नाही। म्हणजे आता रस्ते पडतात, पूल पडतात, रस्त्यांवर खड्डे, म्हणजे जे जे काही सरकार करतंय ना ते सगळं त्याला अकाउंटेबिलिटीच नाही। अकाउंटेबिलिटी पाहिजे, त्यासाठी आपण हा राजीनामा मागतोय। आणि जे हजारो पोरं थोडी पक्षाची आहेत, बिचारी मार खात आहेत, थोडी कुठल्या पक्षासाठी खात आहेत। त्या बिचारी अभिजित तितकेने एवढं मोठं हे केलंय, सगळं केलंय, कोणासाठी केलंय, कुठली कसलं फंडिंग, कोण काय करायचं, तुम्हाला फंडिंग बिल्डिंगचं तुम्हाला समजत नाही काय? इतके लाखो करोडो रुपये कुठून डोनेशन भरणार आहोत आम्ही? आमचं आई नाही, बाप नाही, काय करणार आहोत आम्ही? आमच्यासारख्या माणसं तरी विचार करायचे लोकांना काहीच नाहीये। फक्त एकच आमच्याकडे एकच गोष्ट आहे, आमच्याकडे एज्युकेशन आहे। फक्त आम्ही एज्युकेशनच्या भरोशावरती आमचं भविष्य ठरवतो। नाही आमच्याकडे बाप आहे ना, सरकार आमचं आहे ना, कोण आमची माणसं आहेत, कोणच नाही, सगळे भिकाऊ आहेत। फक्त आम्हाला एकच आशा आहे की आमच्याकडे एज्युकेशन आहे, आमच्या डिग्रीमुळे आम्ही कुठेतरी जाऊ शकतो। पण ते पण जर विकत घेत असतील तर आम्ही काय करायचं? तुम्हाला फक्त 20 जणांना शेकडं दिसतंय, 20 जण, 20 आकडा नाही नसून तुम्हाला पण माहिती का आकडा जास्त आहे म्हणून, पण कोण बोलणार नाही। का बोलणार नाही? आम्ही अमुक पक्षाचे, आम्ही तमुक पक्षाचे आहोत आम्ही। मग काय करणार आहात तुम्ही? तुमची पोरं नाही का शिकत? सांगा फक्त। पक्षाचं इथे काहीच लेनदेन नाहीये। तुम्ही फंडिंग बिल्डिंग बोलतो त्याचं पण लेनदेन नाहीये। एवढे हजारो लोक कुठल्या फंडिंग बिल्डिंग साठी आले नाहीत, बिचारे मार खात आहेत। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल।